राजेश त्याचबरोबर खळी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. त्याची सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं बंधनकारक आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इनर एज लागते. एष्ट्यांच्या मागे खलील तिकडे उपस्थित आहे. चेंडू अडवतायत. एक धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण बघू शकू. सुरुवात देत आहे तिथे या धावपलकाला. त्याचबरोबर धावपलकाचा श्रीगणेश करत असताना फलंदाज आपल्याला निलेश पाहायला मिळतात. निलेश आणि निकेश, निलेश घोरड आणि निकेश पवार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. खडे खडे खेळत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंडू पडल्यानंतर अत्यंत उसळलेला आहे. त्यामुळे ही उसळी टॅकल करता आली नाही फलंदाजाला. एका फलंदाजाच्या समोर आपण बघितलं की अचानक जेव्हा चेंडू उसळतो अथवा खूप खाली राहतो त्यावेळेस मग फलंदाजाला फलंदाजी करताना अनंत अडचणी येत असतात. त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. लेंथ बॉलचा चांगला वापर करतायत गोलंदाज राजेश. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळवण्याचा त्यांचा नेहमी प्रयास राहिलेला आहे, प्रयत्न राहिलेला आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये ते करत आहेत. समोरच्या दिशेने फटका लॉफ्टेड. मनगटाची प्रचंड ताकद इथे वापरली. लॉफ्ट केलं चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून. क्रिकेटमधील फलंदाजी करत असताना सगळ्यात सुरक्षित फटका या फ्रंट फुटला असताना खेळलेला हा फटका आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे आणि याचबरोबर या डावातील दुसरा लागोपाठचा षटकार. लागोपाठचे दोन चेंडू, लागोपाठच्या दोन चेंडूंवर दोन षटकार आलेले खरं तर आपण इथे अनुभवलेले आहेत. त्यानंतर स्टान्स बदलला. चेंडू सोडून देण्याचा खरं तर इथे निर्णय घेतला फलंदाजाने. लिव्हिंग टेक्निक थोडी खराब राहिली यावेळेस फलंदाजाची, परंतु या अगोदर आलेले दोन षटकार अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये राजेश खंडागलेच्या वतीने हाताळलं जात आहे, ज्यामध्ये सुरुवातीचे चेंडू 3 चेंडू खरं तर आपण पहिले चांगले हाताळले होते. गोलंदाजाने त्यामध्ये 1 धाव खर्च केली होती आणि त्यानंतर 2 षटकार आले होते. वाईटसाठी या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू ठेवला गेलेला नाही. हाईट फॅक्टरसाठी तुम्हाला फक्त रिव्ह्यू मिळेल. याकडे सगळ्यांचं लक्ष असावं. टेन क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. गुणात्मक थेट प्रक्षेपण करणारी ही वाहिनी मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटला फार मोठं मोलाचं सहकार्य इथे टेन क्रिकच्या वतीने गेली अनेक वर्ष लाभलेलं आपण पाहिलेलं आहे. क्रमांक 2चं षटक गोलंदाज खलील शेख येत आहेत गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर निलेश गोरट स्ट्रायकिंग एंडला आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चपल झाले. त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. पंच स्थिर आहेत. हलकीशी अपील यष्ट्यांच्या मागून जरूर रेस झाली होती, परंतु त्यामध्ये कोणताही आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. उत्स्फूर्तपणे केली गेलेली ही अपील आपण पाहिली. पंच स्थिर आहेत. या स्पर्धेमध्ये चांगलं अंपायरिंगचं स्टँडर्ड इथे आपल्याला दाखवलेले आहे. तेच म्हणजेच पंच प्रवीण विशे सर, त्याचबरोबर याच परिसरातील एक अत्यंत गुणवंत खेळाडू सागर कापडी सर, दोघांची अंपायरिंग अत्यंत चांगली राहिलेली आहे. स्टँडर्ड ऑफ अंपायरिंग त्याने अत्यंत चांगला सेट केलेला आहे. कोणती स्पर्धा म्हटली की अंपायरिंग पॅनल तुमच्याकडे चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका खडे खडे खेळत आहेत आणि क्षेत्ररक्षक डिकेट तिकडे उपस्थित आहे. चेंडू अडवतायत, फेकतायत. 1 धाव मिळेल. एकीपेक्षा अधिक काहीही मिळणार नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू बऱ्याचदा आपण समोर खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच केलं होतं ते फलंदाजाने. 1 धाव मिळते फलंदाज निलेश बोराडेला.
घोरडला सॉरी आणि त्याचमुळे धावफलक पुढे जातं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 14 अर्थात 14. निकेश पवार आणि निलेश घोरड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. या अगोदर निकेशने 2 षटकार लागोपाठचे दाखवलेले आहेत. उजव्या फार बाहेरचा चेंडू आहे. फलंदाजाने त्याला सोडू दिलेला आहे. त्याचमुळे पंच आमच्याकडे वळत आहेत आणि हा चेंडू इथे वाईट ठरवला जातोय. एक अतिरिक्त धाव इकडे मिळेल. एका धाब्याने धावफलक हळूवारपणे पुढे जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 13 आलेले आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पाहायचं किती धावांपर्यंत मजल मारता येईल इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जय हनुमान डेनोलीला. याबेस इथे पूल केलेला आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरून खेचून मारलं. अत्यंत चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवतोय. या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा आतापर्यंतचा 3रा षटकार आपण खरं तर बघत आहात. "40 runs on the 21 runs on the board." This is the second over is in progress being bowled by bowler Khalil. याबेस डाबेष्टी सोडून जाणारा चेंडू एस्टनच्या बागे बॅकअप शॉट लेगला अवेलेबल आहे. चेंडू अडवतात त्यानंतर फेकी सुद्धा झालेली आपण बघत आहोत आणि यानंतर पंच आमच्याकडे वळत आहेत. बघा बदल झालेला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पूर्वी वाईड असल्यानंतर पंच लगेचच स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो द्यायचे. लगेचच रिप्लाय पंचांचा रिप्लाय मिळायचा की हा वाईड आहे. परंतु अलीकडे मैदानाच्या आतमध्ये त्या चेंडूवरची ॲक्शन कंप्लीट होईपर्यंत पंच वाट बघतात आणि त्यानंतर तो निर्णय देतात. पूर्वी जर असं झालं असतं तर मैदानाच्या आतमध्ये बरीच भांडणं झाली असती. समोरच्या दिशेने अभय सौंदर्याचा फटका चांगला खेळतात. स्ट्रेट लाईक अँड ॲरो ऑफ ड्राईव्हचा हा फटका एक पूर्ण दुसरीसाठी ते फोर्स करतायत आणि पाहता पाहता 2 धाबा पूर्ण केलेल्या आहेत. बघा क्रिकेट खेळत असताना प्रत्येक चेंडू ज्यावेळेस तुम्ही फटका खेळता त्या चेंडूवर त्या फटक्यावर तुम्हाला 1 2 3 4 या पद्धतीने धावा मिळवायच्या असतात. प्रत्येक वेळेस 2-3 धावा उपलब्ध नसतात. परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने कंप्लीट करता त्यावेळेस क्षेत्ररक्षकावर मनोवैज्ञानिक दबाव ज्याला सायकोलॉजिकल प्रेशर असं म्हणतात तो येतो आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक चुका करत असतो. डावी यष्टी सोडून जाणारा पुन्हा एकदा चेंडू इथे गोलंदाज हातात आहेत. खलील एम करतो इकडे लेग स्टिकला परंतु त्याला नेमबाजी व्यवस्थितरित्या साधता येत नाही आणि आणखी एकदा वाईट चेंडू इकडे आलेला आहे. धावफलक याचमुळे पुढे गेलं. पहिल्या षटकामध्ये 13 खर्च झाले होते. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड सहित 1 षटकार आलेला आहे आणि एकूण धावफलक जाऊन पोहोचलेले आहेत ते 26 अर्थात 26 वर. म्हणजे या षटकामध्ये सुद्धा 13 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 बिग बॅश धमाका कोरावळेकर ही मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट विश्वाला एक वेगळं वळण देणारी स्पर्धा इथे साजरी होत असलेली आपण बघत आहात. 8वं पर्व आहे आणि अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचं आयोजन आणि त्याला तितकीच चांगल्या नियोजनाची साथ मिळालेली आहे. आपटलेला चेंडू आपट बार उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता आणि आडव्या बॅटने आपण बघतो पंच केलं होतं या चेंडूला. फलंदाजाने क्षेत्ररक्षक होते डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळते. एकही फलंदाज अद्यापर्यंत बाद झालेला नाही तो जय हनुमान ढेनोली या संघाचा. चांगली सुरुवात मिळाली आहे. खरं तर सुरुवातीचा आपण विचार केला तर राजेश या गोलंदाजाने मॅन्डेटरी पॉवर प्ले चं षटक हाताळलं होते ज्यामध्ये सुरुवातीचे 3 चेंडू फलंदाजाला शांत ठेवलं होतं परंतु त्यानंतर फलंदाज आक्रमकतेकडे वळले. 2 षटकार आले आणि त्यानंतर मोमेंटम मिळाला या धावफलकाला. खलील समोर ठेवलेला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि याचबरोबर पहिला मोहरा गारद करण्यामध्ये यश मिळते. यावेळेस खलील या गोलंदाजाला फलंदाज निकेश पवार बाद.
2 षटकं संपतायत. एकूण धाबा धावपलकर आपण पाहिलं तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 27 अर्थात 27 वर. क्रमांक 3चं षटक त्यांच्या वतीने इथे हाताळलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा आपण विचार केला तर निलेश गोरड स्ट्रायकिंग एंडला आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश गोरड दाखल झालेले आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामन्याचा रिदम लॉस करू नये. चला तिसरं षटक लगेच सुरू करूया. निलेशसाठीचा हा चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या अंगाने वळतोय. फुललेंचा चेंडू त्यावर आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न इथे करतायत फलंदाज. त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. कनेक्शन देता आलं नाही चेंडू आणि फळीमध्ये. त्याचमुळे हा चेंडू निर्धाव आला. इष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी करत चेंडू अडवलेला आहे. पुढे सरकले, चेंडूच्या पिचपर्यंत आले. त्यानंतर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळतायत. डीके तिकडे उपस्थित आहेत, बीके आहेत आणि त्यांच्या वतीने चेंडू आडून फेकी झाली. एकीपेक्षा अधिक काही नाही आणि त्याचमुळे धावपलक हळुवारपणे पुढे गेलेले आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता मिळाली होती 2 षटकाराने. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकतेला इथे खतपाणी घातलं गेलं एका षटकाराने की जो दाखवला होता फलंदाज निकेश पवारने. व्यक्तिगतरित्या 3 षटकार निकेशने खेळले आणि त्याचमुळे धावपलकाला गती मिळालेली आपण पाहिली. 18 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं की जे महत्वाचं ठरलंय आतापर्यंत या डावामध्ये. लोअर फुल टॉस, त्याला स्लॉकचा फटका आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चेंडू डीप मिडविकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार. हा फटका दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. दीपक पुन्हा एकदा तयार. आखूर टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या फार 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 आणि फार बाहेर जाणारा. यामुळे सोप्पा कॉल आहे इथे पंचांसाठी. पंचाने त्याला लगेचच वाईड घोषित केलेला आहे. त्याचमुळे एक अतिरिक्त धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 33 अर्थात 33. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाज करत होते. ऑलमोस्ट या फलंदाजाला खोलून ठेवलं होतं. कोणत्याही ठोस प्रत्युत्तर फलंदाजाकडे नसणारा चेंडू आणि फार मोठी काठिण्य पातळी असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दीपकच्या वतीने हाताळला गेलेला आपण बघितला. 33 धावा आहेत धावपलकर आतापर्यंत. निर्धारित 4 षटकांचा सामना, त्यातील तिसरं षटक सुरू आहे. यावेळेस इथे चेंडूला चेस करत असताना फटका खेळलेत. ऑन दी अप खेळले होते. स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अंतिमतः विषयमध्ये फटका खेळण्यामध्ये यश मिळते इथे फलंदाजाला. इथेही 2 धावा मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही टार्गेट सेट करत असता आणि तेच काम इथे केलेलं आहे या षटकामध्ये. विशेषतः एक जर चौकार वगळला तर कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही गोलंदाज दीपकने. त्याचमुळे एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 35-35. यावेळेस इथे काय घडलेलं आहे, यष्टीरक्षक चकतोय. त्याचबरोबर शॉर्ट लेगला लेग स्लिप मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यालाही चकवा देत असताना चेंडू सरळ निघून जातोय. ब्लॅक स्क्रीनवर आदळतोय. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं आणि नशिबाचा चौकार इकडे मिळाला. आणि तिसऱ्यामध्ये 12 अशी सरमिसर करत असताना एकूण 39 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज इथे तयार होत असलेला आपण बघूया. बीके कल्पेश क्रमांक 4चं षटक घेऊन आलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये 13 आले होत्या
दुसऱ्यामध्ये 14, तिसऱ्यामध्ये 12 आणि डेथ ओव्हरचं हे षटक. चला गेमचा रिदम लॉस करू नका. गोलंदाज लगेचच आपण आपलं षटक सुरू करा. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने बाणाप्रमाणे सरळ फटका खेळले. क्षेत्ररक्षक राजेश उपस्थित. फंबल झालेले आहेत परंतु फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळते किंवा घेतली जाते असंही आपण म्हणूया. स्ट्रायकिंग एंड हवा इथे फलंदाज परेश घोरडला. निलेश घोरडच्या बॅटमधून आलेला फटका आपण बघितला होता. निलेशनं आतापर्यंत जवळजवळ मला असं वाटतं 8 चेंडू खेळलेत. 8 चेंडूंमध्ये एकदाही त्याला सीमारेषा गाठता आलेली नाहीये. त्याचमुळे आक्रमकतेकडे वळावं लागेल. गेमला एक्सेलरेशन देण्याचा प्रयत्न करावा लागेल. कल्पेश पुन्हा एकदा वळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत परेश घोरड. समोरच्या दिशेने आणखी एकदा ड्राईव्ह. इथे चांगलं क्षेत्ररक्षण बीकेच्या वतीने. इथे काय घडलेलं आहे, गोलंदाजाला जर व्यवस्थितरित्या बॅकअप करता आलं असतं तर कदाचित फलंदाजाच्या समोर अडचणी इथे वृद्धिंगत झाल्या असत्या, अडचणी वाढल्या असत्या. परंतु 2 धावा इकडे मिळतील. ड्रायव्हिंग लेंथ वारंवार इथे दिली जाते गोलंदाजाच्या वतीने. समोर खेळण्यासाठी फ्रंट ऑफ द विकेट खेळण्यासाठी फलंदाजाला भाग पाडलं जातं. त्याचबरोबर चेंडूच्या खाली येण्याचा खरं तर येण्याची कोणती संधी दिली जात नाही. त्यामुळे चांगली गोलंदाजी गोलंदाज करतोय यावेळेस. पुढे आले त्यानंतर कव्हर्सच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. एकतर पूर्ण दुसरीसाठी निघतील. यावेळेस काय घडेल, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज निलेश घोरड बाद आणि जय हनुमान डेहनोलीला लागलेला हा दुसरा हादरा. आणि तो दुसरा हादरा ठरला होता जय हनुमान डेहनोलीला. एकूण धावांचा विचार केला तर 43 धावा धावपल करूयात. बघा, निर्धारित 4 षटकांचा सामना ज्यावेळेस तुम्ही खेळता, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करता, त्यावेळेस 4 षटकांमध्ये 50 धावा धावपल कर जोडल्या जावात, या पद्धतीने तुम्ही कयास करत असता. तीन चेंडूंचा खेळ अजूनही येणं शेष असेल आणि धावपलक जाऊन थांबलेला आहे ते 43 वर. 50 पर्यंत हा जर डाव गेला तर एक मोठं बॅटल पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी जय हनुमान डेहनोलीकडे आहे, चांगला प्रतिकार त्यांचे गोलंदाज करतील. इथे फटका चांगला आहे असं म्हणावं लागेल. खरं तर झेल टिपला गेला होता परंतु सीमा रेषेचं गांभीर्य राखता आलं नाही इथे क्षेत्ररक्षकाला. त्याचमुळे सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करणं अत्यंत घातक असतं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आला. आणखी एक षटकार या डावामध्ये जोडला जाईल. फलंदाज परेश घोरडचा हा फटका दर्जेदार, ज्यातून धावा मिळालेल्या आहेत 6, कारण आहे हा षटकार. 49 धावा याचबरोबर धावपलकर जोडलेल्या आहेत. त्या 50ची आपण चर्चा करत होतो. आणखी 2 चेंडूचा काही शेष आहे. एखादा मोठा फटका आला तर 55 पर्यंत सुद्धा डाव जाऊ शकतो. फार वेळ परेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे अत्यंत चांगला कॉन्फिडंट लुकिंग ऑन ड्राईव्हचा फटका. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. आणखी एकदा फलंदाज धावबाद होतील. स्ट्रायकिंग एंडला असतील परेश. एक धाव मिळते आणि सांघिक संघाच्या 50 धावा याचबरोबर धावपलकावर. करत आहोत माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली वर्सेस छत्रपती बॉईज घोरले या 2 संघांदरम्यान सामना आहे. दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी आमच्या बरोबर जोडले जा. मोठा फटका खेळलेत आणि चेंडूला हवाई मार्गे धाडलेला आहे. यावेळेस डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून, जिकडे फार मोठा अर्थार्जन सुरू आहे त्याच्या पलीकडे हा षटकार.
धावपलकर जोडले गेलेले आहेत. 57 धावांचं लक्ष्य इथे पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. मोरिया पाडालेला फलंदाजी चांगली राहिली होती. निकेश पवार त्याने 3 षटकार दाखवले. 18 धावा धावपलकर जोडल्या. परेश गोरड मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत फलंदाजी करताना आपण पाहिले. 2 षटकार 1 चौकार त्याच्याही बॅटमधून आला आणि सरमिसळ करत असताना 56 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. 57 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचे सामना जिंकण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघ अर्थात मोरिया 11 पाडालेला त्यांचा 12वा प्रतिनिधी नाही, त्यामुळे संदीप त्यांच्यासाठी 2 धावांची पेनल्टी अगोदरच जाहीर झालेले, त्यामुळे काळजी करू नका. मैदानाच्या आतमध्ये जाताना राजेशने स्वतःहून ते सुचवलं होतं. या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे आपण निश्चितच वळणार आहोत. दुसऱ्या डावामध्ये काय घडेल काय बिघडेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील माझे सतत साथी समालोचक. आपल्याच मातीचा एक गोड आवाज, मुरबाड तालुक्यातील नामवंत युवा समालोचक दीपक बिराडे सर. धन्यवाद. लोचक चला टॉससाठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती बॉयज गोरले टीम कॅप्टन. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. छत्रपती बॉयज गोरलेचे कॅप्टन उपस्थित आहेत. नामदेव दादा धुमाळ या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. मोरिया 11 पाडाले. स्कोर कार्ड मध्ये थोडं अपडेशन आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या डावात 56 मनवल्या जर्मन डेनोलीनं, मात्र 12th मॅन नसल्या काढणाऱ्या मॅनेजमेंट कमिटीनं 2 धाब्याची पेनल्टी दिली आहे, ती मोरिया 11 पाडालेला. सो सुधारित धावफलक पहिल्या डावाचे आपल्याला 58 पाहायला मिळेल आणि निर्णायक द्वितीय डावात 59 59चं रनचेस करण्यासाठी सज्ज होईल तो द्वितीय सदरा संघ मोरिया 11 पाडाले. ही अपडेट आम्ही दोन्ही टीम पर्यंत पोहोचवतोय, लक्ष सुद्धा. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचलेले. छत्रपती बाज घोरलेनं टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक पहिल्या डावात बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. तर क्षेत्ररक्षण करताना टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीच. ऑनगोईंग सामना सुरू होते. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर, ज्यांचा आवाज या महत्त्वपूर्ण सामन्याच्या माध्यमातून निर्णायक पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकत होतात. स्पीडअप गरजेचं राहील. साहिल घोरड गोलंदाजीसाठी यंगस्टर आहेत. समर्थक रूपात चषकामध्ये ज्यांची जबरदस्त कामगिरी विथ द बॉल आम्ही पाहिली होती, ते सध्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजीसाठी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्वतः संघनायक RK अर्थातच राजेश खंडागले आणि त्यांची सोबत त्यांची साथ देण्यासाठी नॉस्ट्राकरेनला खलील शेख अर्थातच पापा. डावखुरे हाताचे मध्यमगती गोलंदाज आहेत. साहिल घोरड बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत. कर्णधार परेश गोरडे यांनी त्यांची पॉवर प्लेमध्ये ॲज अ बॉलर म्हणून या महत्त्वपूर्ण सामन्यात आता नियुक्ती केलेली आहे. 59चं टार्गेट सेट झालेलं आहे. स्पीडअप करणं गरजेचं राहील. जनमान डेनोली लक्ष सुद्धा. टाइम काउंटडाऊन केलं जाईल. 11:53 ही स्थानिक वेळ आहे. टाइम काउंटडाऊन होतंय, लक्ष सुद्धा. 3 षटकं कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 15 मिनिटांच्या आत टाकून पूर्ण करायची आहेत. स्पीडअप गरजेचं राहील. परेश गोरोडे अँड ऑल टीम जनमान डेनोली लक्ष सुद्धा.
महत्वपूर्ण द्वितीय सत्र डाव सुरू, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल स्ट्रेट बॅटॉन लॉफ्ट केला समोर, कव्हरचा फिल्डर पाठमोरा, लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफ मध्ये पोहोचण्या अगोदर चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. राजेश खंडागले कॅप्टनची दमदार सुरुवात, पहिला 4 साहिल घोरडच्या विरोधात हा चौकार. आपण बघत आहोत सध्या पोचते ती पुढे 4 या आकड्यावरती. डाव सुरू झालेला 59चा पाठलाग करत असताना मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाचा संगणक राजेश खंडागले यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार, स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये सध्या ते करत असताना अक्रॉस द बॅट स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते. स्कोर लेग झोन टार्गेट करायचं होतं, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, लाईन मिस करण्यात आली होती. ऑफ टर्मच्या बाहेर फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. आणि महत्वपूर्ण सामन्यात चौकारानंतर प्रत्युत्तर साहिल घोरड या गोलंदाजानं दिलाय डॉट बॉल. ऑन साइडला स्क्वेअर लेगला टर्न केलाय, 1 बॉल सोड दिरो, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागच्या बॉलवरती अपयश, मात्र तदनंतर कॉपी पेस्ट फलंदाजी, प्रीमेडिकेटेड स्ट्रोक. राजेश खंडागले संघ कर्णधाराच्या बॅटमधून या सामन्यातील हा दुसरा देखणा चौकार. आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 59चा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं षटक अत्यंत नितांत गरजेचं आहे, लाभदायक आहे. ते फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हे षटक उपयुक्त आहे. आणि त्या षटकात दमदार सुरुवात सध्या झाली आहे. रनचेस करत असताना जनमान डेनोलीच्या विरोधात मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाची. संघ कर्णधार राजेश खंडागले यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत साहिल घोरडच्या अगेन्स्ट. कोलर टप्प्याचा बॉल, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. बाकाप आलेले मिडॉनच्या दरम्यान मिडविकेटचे फिल्डर पोहोचतात. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत धावफलक मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाचा आपण बघत आहोत. सध्या पोहोचले ते 9 या आकड्यावर, 9 ऑन बोर्ड. अजूनही या मॅचमध्ये पाहिलं तर विजयाचं समीकरण 20 चेंडू आणि 20 चेंडूत अजूनही 50 धावेची आवश्यकता. 59चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. रनचेस करत असताना आता या मॅचमध्ये सुरुवात तर जबरदस्त झाले. स्टील 2 टू गो. स्टॅकर एंडला खलील. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा देखना फटका, नजाकत बारा फटका. खलील शेखच्या बॅटमधून दमदार सुरुवात, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या मार्गस्थ झाले पुढे ते बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाची 13 या आकड्यावर, 13 ऑन बोर्ड. 19 चेंडू अजूनही 46चं समीकरण या मॅच मध्ये. सुरुवात तर दमदार झाली आहे साहिल घोरडच्या अगेन्स्ट. आक्रमण आपण बघत आहोत खलील शेख कडून. कमी गतीने टाकलेला बॉल, लाईन लवकर पिक केली, वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली, बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खलील शेख पापाचा तडाखा, षटकार. जबरदस्त सुरुवात झालेली 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 19 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत त्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाकडून. इटका जेव्हा पत्थरचे सध्या आपण बघत आहोत, जशाच तसं प्रत्युत्तर ठोसाच ठोसा सध्या पहिल्या षटकामध्ये दिलाय तो मोरे 11 पाडाले क्रिकेट संघानं. धावा 19, 18 चेंडू 3 षटक. अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये 40 रनची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत 13.33चा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर भावेश येत आहेत. महत्वपूर्ण डावाचं दुसरं षटक सध्या मार्गस्थ होत आहे. स्पीडअप करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्या परेश गोरोडे अँड ऑल टीम, अर्थातच जनमान डेनोली. स्पीडअप गरजेचं राहील.
पहिला बॉल क्लीन बोल्ड, संगणक माघारी परतलाय. आर के राजेश खंडागले बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट गोज डाऊन. बिग विकेट, बिग लॉस. नितीनजी जामगरे नुकताच व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवरती संगणकाला माघारी धाडलेले गोलंदाज भावेशनं कमालीचा फुल लेंथ, वेग चांगला होता या चेंडूवरती. सुयश आवश्यक होतं, विकेटची नितांत गरज होती आणि पहिल्या विकेटसाठी जी 19 धाब्याची भागीदारी होती ती भागीदारी देखील आता मोडीत काढली आहे ती गोलंदाज भावेशनं. न्यू बॅटर मैदानामध्ये जर्सी नंबर 32 बाळा खंडागले सध्या खेळण्यासाठी स्टॅकर इनला. 17 चेंडू 40 धावा आहे समीकरण या मॅचमध्ये. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद जकून टर्न केलेला होता. स्कोर लेगला फिल्डर चांगलं जजमेंट. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूला अडवलं तर नंतर बॅकअप केलं गेलं. तोपर्यंत मिळतायत त्या या 2 धावा. 2च्या सोबतीनं धावासंख्या आपण बघत आहोत सध्या पोचली पुढे ती सध्याच्या स्थितीला 21. 21 या आकड्यावरती. 16 चेंडू 38 हे समीकरण या मॅचमध्ये. स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केला समोर, लॉंगवॉलला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. निकेश व्हेरी गुड फिल्डिंग. मिळेल ती फक्त एक सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगल धाब्याच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचते पुढे 3 डबल डिजिट डबल फिगर. 22 ऑन बोर्ड. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 15 चेंडू 37 हे इक्वेशन आता या मॅचमध्ये. हा चेंडू पायात होता, स्विंगिंग यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलं. स्कोर लेगला बॉल मार्गस्थ झाला. दुसऱ्या धाब्याचा कॉल. खलील शेख परत त्यात. व्हेरी गुड कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. सहजरित्या 2 धावा. चित्त्याची चपलाई, हरणाची गती आणि विलक्षण वेग आपण पाहिला तो खलील शेखच्या माध्यमातून. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते 29 झाले ती 24. आतापर्यंत 24 धावा. 14 चेंडू 35 चे समीकरण. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू अजूनही महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाचे बाकी आहेत. खलील शेखचा रोल आता या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल. मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाकरता. ऑन साइडला पॉवर पॅक फटका खलील शेखच्या बॅटमधून. बॉल चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. असताना बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाचे आपण बघत आहोत. 6च्या मदतीनं सध्या 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. इक्वेशन आपल्या समोर या मॅचमध्ये 13 चेंडू आणि 13 चेंडूत आता विजयासाठी 29. 29 धाबेची आवश्यकता. स्टील 1 टू गो. काउंटर अटॅक आपण बघत आहोत. सलामीवीर खलील शेख अर्थातच पापाच्या बॅटमधून. 5 चेंडूत 18चं योगदान. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफस्टम्पच्या फार बाहेर कट करण्याचा प्रयत्न करत होते. तो फसला डॉट बॉल. त्या समेत षटकाची सांगता. निर्णायक ओव्हर नंबर 2 चा गेल कंप्लीट. षटक 2 संपत आहे. 2 षटकांच्या अंती 15.00 धाब्याची धावगती 30 बनवल्या गेल्या. 12 चेंडू अजूनही 14.50 ची धावगती दाफलकरती राखायची. मोरे 11 पाडालेला हव्यात 29. त्या ठिकाणी 29 धावा. 12 चेंडू 29 चे समीकरण. टीम मॉडेल बंद करा. संदीप परेश अँड ऑल टीम इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. लक्ष सुद्या. 12 चेंडू 29 हे समीकरण. पहिल्या सामन्याच्या अंती विद्युत पुरवठा थोडा खंडित झाला होता, त्याच कारणास्तव थेट प्रक्षेपण सुरू नव्हतं. मात्र आता ते सुरळीत सुरू झालेलं आहे. जे व्ह्यूअर्स आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं वेलकम आहे. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. टीन क्रिकेट वाहिनीच्या वतीने जे आमच्या समोर जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं वेलकम आपण करूया. स्पीडअप गरजेचं राहील. निलेश, निकेश, परेश, संदीप अँड ऑल टीम लक्ष सुद्या. थोडं फास्ट खेळा मित्रांनो, कारण आजचं शेड्यूल मोठं आहे. जवळजवळ 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 12 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत. अजूनही ग्रुप बी मधील हा 3रा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य व लक्ष सुद्या.
गोलंदाजीसाठी पाहिलं तर स्वतः संघनायक संघ कर्णधार परेश घोरड येतात. महत्वपूर्ण डावाचं षटक सध्या तिसरं सुरू होतंय. 12 चेंडू 29 हे समीकरण. स्ट्रायकर एंडला BK अर्थातच बाळा खंडागले, त्याची सोबत देतो KS अर्थातच खलील शेख. 12-29. पहिला बॉल नॅस्टी बाउन्सर, पंचांचा सिग्नल आला वाईड आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील आता करण्यात. पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धावेनं स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे 31 या आकड्यावरती. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आली, गोलंदाज झाले का अतिरिक्त उचलीची ताकीद देखील देण्यात आली ऑनफील्ड अंपायर कडून. 12 चेंडू 28 चे समीकरण. स्ट्रायकर इनला BK अर्थातच बाळा खंडागले. क्लीन बोल्ड प्रत्युत्तर दिले गोलंदाज परेश घोरडनं वेगानं आणि लेग स्टिक उद्ध्वस्त झाली आहे ती बाळा खंडागलेची. दुसरा धक्का मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाला. बिल्डअप झाली होती ती पार्टनरशिप आता ब्रेक करण्यात आलेली आहे गोलंदाज परेश घोरड कडून. सुरुवात वाईडनं जरूर झाली होती, मात्र त्यानंतर बाला खंडागलेला त्याने माघारी धाडलेलं. न्यू बॅटर पाहिलं तर मैदानावरती दाखल होत आहेत. दीपक सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. 11 चेंडू 28 हे समीकरण. हा चेंडू स्विंगिंग यॉर्कर, यू मिस आय विल डेफिनेटली इट, टो क्रशर यॉर्कर. दीपक देखील आल्या पावली माघारी. तू चल मैं आहे अशी परिस्थिती. आणखीन एक झटका, मोरे 11 पाड आलेला. थँक्यू डीसी ऑपरेटर. स्कोर आपण बघत आहोत सध्या 31 आकड्यावरती. लागोपाठचे 2 धक्के दिलेले आहेत. पायसे कोरावळेकर चषका दिला 8व्या हंगामातील 8व्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक कॅरी केली जाईल का गोलंदाज परेश घोरड करून. सुरुवात तर वाईड न झाली होती. धावासंख्या स्थिर आहे 31. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. 10 चेंडू या मॅच मध्ये 28 हे समीकरण. ऑन हॅट्रिक संधी बनली आहे गोलंदाज परेश घोरडला. पायसे त्या संधीचं सोनं केलं जाईल का. नेक्स्ट मॅच रेडी राहा. छत्रपती बॉयज गोरले आणि त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. ग्रुप बी मधील ती 4थी लढत असेल. त्यानंतर ग्रुप ई मधील 2 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. लक्ष असू द्या. 31 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. ऑन हॅट्रिक संधी गोलंदाज परेश घोरडला. फोर्स केला समोर, मिस टाइम फटका, मात्र एलिमिनेशन मिळालं आणि बॉल फिनिश होतोय. असं वाटलं होतं बॉल फिनिश होईल की नाही, प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र बॉल लॉंग ऑन क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर बशीर शेखच्या बॅटमधून बेधडक सुरुवात. षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर सध्या फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाचे आपण बघत आहोत. 37 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 9 चेंडू आणि 9 चेंडूत विजयासाठी 22 या मॅच मध्ये आता 22 रनची आवश्यकता. 9 बॉल 22 इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारानं खुलं केलेलं आहे. त्या ठिकाणी बॅटर बशीर शेखनं, ज्यांच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, आणि पहिल्या बॉलवरती संघनायक परेश घोरडच्या विरोधात त्यांनी केलेलं हे आक्रमण. 9-22 हे समीकरण. षटकारानं वैयक्तिक डाव सुरू झालाय स्ट्रायकर वरती बॅटर बशीर शेखचा.
ड्राईव्ह करतात समोर, सॉफ्ट हँडली खेळतायत, मिळते एक सिंगल सेकंडचा कॉल आहे सिरीज. दुसऱ्या धाब्यासाठी दबाव टाकला फिल्डरवरती आणि दुसरी धाव देखील आता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. लॉंगॉनला निकेश होते, पहिल्या अटेमध्ये चेंडू पकडू शकले नाही. बॉल जसा त्यांच्यापासून थोडा बाजूला गेला, दुसऱ्या धाब्याची संधी बनली आणि त्या संधीचं सोनं देखील केलं गेलं बशीर शेख कडून. नॉस्ट्रॅकर यांना डायरेक्ट हिट जरूर आला होता, मात्र तोपर्यंत बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये, रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परतलेला आपण पाहिला. त्या ठिकाणी खलील शेख अर्थातच पापा. येणाऱ्या या महत्वपूर्ण 2 धावा, 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 39. 39 या आकड्यावरती. मॅचमध्ये इक्वेशन अजून आवश्यकता 20 धावेची, बॉल बाकी आहेत 8. 8 more deliveries to go and 20 more required for victory. 8 चेंडू 20 धावा आहे समीकरण. स्टील 2 to go. स्टाकर इनला बसीर. स्टेट बॅटर लॉफ्ट केलं समोर, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, त्याचं चांगलं जजमेंट. ट्रॅप इनलं होतं, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अटकवलं, फसकवलं, लटकवलं फलंदाज बशीर शेख. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक झटका मोर्या 11 पाडाली क्रिकेट संघाला. महत्वाच्या मॅचमध्ये संघ कर्णधारानं या षटकातील हे तिसरं सुयश संपादित केलेलं आहे. पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त झाली होती, स्पेशली परेश गोरड यांची, आणि या मॅचमध्ये या डावात आता गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी दमखम दाखवलाय. बशीर शेख यांची सुरुवात जबरदस्त होती, मात्र त्यांचा डाव संपुष्टात आला. न्यू बॅट्समन श्रीकांत सध्या स्ट्रायकर एंडला. शॉर्ट ऑफ गुडलेन, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, विकेट कीपर बीट, शॉट थर्डमॅन बीट, शॉट फॅलिंग फक्त बनवून राहील दर्शक. बॉलनं ब्रॅक स्क्रीनला धडक मारली आहे. लॉंग स्टॉपला येत आहेत. या मॅच मध्ये डावाला कलाटणी देणाऱ्या या निर्णायक 4 धावा मोरिया 11 पाडाले क्रिकेट संघाकरता. तरी परेश गोरडे यांनी कॅरी केले असल्या तरी देखील 13 धावा त्यांच्या षटकात आलेल्या आहेत. त्याच कारणास्तव सुस्थितीमध्ये सामना अंतिम षटकामध्ये जाऊन पोहोचलाय. 3 षटकात 43 बनवलं गेल्या. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण सध्या आपल्या समोर. काल क्वार्टर फायनलमध्ये ग्रुप ए मधील लढतीत पराग वॉरियर्स बालोक त्यांच्या विरोधात जय बजरंग मानेवली या सामन्यात 6 चेंडू 17 हव्या होत्या. चंदू गोंदलीनं तो कारनामा केला होता. ग्रुप ए मधून टेबल टॉप करत असताना काल आपण पाहिलं जय बजरंग मानेवलीला. तसाच काही सामना सध्या मैदानावरती रंगतोय जनमान डेनोली आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत मोर्या 11 पाडाले या 2 संघांना. पहिल्या सामन्यात जयगाव देशपोट जांभूलवाडीला देखील 17 हव्या होत्या, मात्र त्या बनल्या गेल्या नाही. पाहायचं या मॅच मध्ये काय घडेल. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण. स्पीडअप गरजेचं राहील. जनमान डेनोली लक्ष सुद्या. यानंतर होणारा जो सामना आहे छत्रपती बॉयज घोरले आणि त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. दोन्ही टीम रेडी राहा. निकेश पवार गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण डावाचं हे अंतिम षटक विथ द बॅट, ज्यांची चांगली सुरुवात होती या डावामध्ये. 18 धाब्याचं योगदान ज्याने दिलं होतं ते निकेश पवार सध्या महत्वपूर्ण दुसऱ्या डावात गोलंदाजी करता. सहा चेंडू 16 धावा समीकरण. साकर एंडला खलील शेख अर्थातच पापा. पहिला बॉल फोर्स केला समोर, हवं तसं टायमिंग नाही. एक सिंगल बनली. दुसऱ्या दाब्याचा कॉल आहे. दुसऱ्या दाब्याच्या प्रयत्नात साकर एंडला खलील शेख तर पोहोचतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग. श्रीकांत यांची देखील जबरदस्त साथ खलील यांना लाभते. 2 धावा. 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत 45. 45 आकड्यावरती 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी आता 14 धावेची आवश्यकता. 5 डिलिव्हरीज अँड 14 रिमेनिंग टू विक्ट्री फॉर विक्ट्री. 5 चेंडू 14 आहे समीकरण. साकर एंडला खलील शेख या मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल विथ द बॅट त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. 6 चेंडूत 20 धावेचं, 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला आहे.
तो सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. 5 बॉल 14 धावा आहे समीकरण. महत्त्वाच्या मॅचमध्ये पायसाहेब तारणहाराची संकट मोचकाची भूमिका खलील शेख अदा करू शकेल का? संगणकाचा कॉन्फिडन्स स्टार्ट जसा तो बाद झाला. मिडल ओव्हर्समध्ये बाला दीपक देखील स्वस्तात माघारी परतले. बशीर यांचं शॉट कॅमिओ 8 धावेचा. मात्र तदनंतर श्रीकांतच्या सोबतीनं विजयश्री संपादित करून देईल का मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला? त्या ठिकाणी खलील शेख हे पाहावं लागेल. 5 चेंडू 14 आहे समीकरण. स्पीडअप गरजेचं राहील. गोलंदाजीसाठी निकेश 5 बॉल 14. तांबले पॉज घेतला. पॉज अँड एक्झिक्यूट. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. अप्रतिम फटका. लाजवाब टायमिंग. बेमिसाल टायमिंग. षटकार. स्कोर आपण बघत आहोत षटकाराच्या सहाय्यानं 51 या धावसंख्येवरती. सांघिक अर्धशतक तर पूर्ण झालंय. 4 चेंडू 8 ची आवश्यकता आहे त्या मॅचमध्ये. इंडिव्हिज्युअल 7 बॉलमध्ये 26 ची बेधडक योगदान विथ बाट देत असताना आपण बघत आहोत. खलील शेखला 3 षटकार. त्याच्या बॅटमधून एका चौकाराचा देखील समावेश. समीकरण 4 चेंडू 8. सामना आता हाय व्होल्टेज बनलाय. 4 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 8 ची आवश्यकता. ही विकेट महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. खलील शेखचं मैदानावरती टिकणं मोर्या 11 पाडालेसाठी जमेची बाब. तर त्याची विकेट या मॅचमध्ये वापसीचे संकेत दिले जातील जयमान डेलोनी क्रिकेट संघाकडून. मॅच ऑन. सामना आता रंगलाय. 4 चेंडू विजयासाठी 8 ची आवश्यकता. 4 बॉल 8 हे समीकरण या मॅच मध्ये. खलील शेख ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती निकेश. 4 चेंडू 8. हाफ ट्रॅकल पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. मात्र क्षेत्ररक्षक स्कोर लेगला जवळपास कोणी उपस्थित नाहीये. सहजरित्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण होताना आपण बघत आहोत. 2च्या सोबतीनं धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाले ती 53. 53 धावा 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी आता 6 रनची आवश्यकता. 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. 1 बिग हिट रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. एका मोठ्या स्ट्रोकची नितांत आवश्यकता विजयाकरता. मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला 8 बॉलमध्ये 28 धावेची नॉट आउट धुवाधार खेळी सध्या साकारली आहे खलील शेखनं. मात्र सामना अजून संपला नाही ही कल्पना त्याला देखील आहे. त्याच कारणास्तव क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन, क्रिकेट विथ द ब्रेन या मॅचमध्ये त्याच्या पद्धतीनं सुरू आहे. 3 चेंडू 6 आहे समीकरण. 3 बॉल 6 ची आवश्यकता. स्टॅकर इनला खलील. ओ बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न करत होते. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या पुढे मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. 54. 54 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 चेंडू आणि 3 चेंडूत विजयासाठी आता 5 धाब्याची आवश्यकता. हा दबाव आहे, हे दडपण आहे, हे प्रेशर आहे जे सध्या गोलंदाज निकेशवरती आपण बघतोय. 3 चेंडू 5. मॅच अजूनही वॉन. दोन्ही टीमला इथं समान संधी. मात्र संघर्ष फार चांगला केला या मॅच मध्ये. एकटा लढलाय मैदानावरती खलील शेख. बॅकफुटवर आले. स्लॅश केला चेंडू. शॉट थर्ड बॅटला फिल्डर अगदी त्यांच्या हाताला बॉल ब्रेक झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल करतात खलील. मात्र नॉस्ट्रॅकरला रन आउटचा चान्स आणि त्या संधीचं सोनं झालंय. इक्वेशन आपल्या समोर असेल. धावसंख्या 55. 5 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडू आणि 2 चेंडूत आता विजयासाठी आवश्यकता असेल ती 4 धावेची. 4 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 2. चार धावा आहे समीकरण या मॅच मध्ये. श्रीकांत धावचीत झालेले आहेत कारण स्ट्राईक हवी होती खलील शेखला. त्याच कारणास्तव
त्यांनी आपल्या विकेटचं समर्पण दिलेले. न्यू बॅटर देवा सध्या खेळण्यासाठी स्टाकर यांचा पाहायचं. देवाचा धावा आता कुठल्या टीमला करावा लागेल. दोन चेंडूत विजयासाठी 4 धावेची आवश्यकता. शॉर्ट थर्डमॅन त्यासमेत गली पॉइंट, त्याचबरोबर वाडिश थर्डमॅन देखील आता सेट करण्यात आलेले आहे फ्लासिपच्या दरम्यान. त्याचबरोबर शॉर्ट फान लेग आपण बघत आहोत. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ, ब्रिटिश लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट आणि ऑन साइडला स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला आहे. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस हा रोल या टुर्नामेंटचा. सो 2 चेंडू 4 धावा विजयासाठी बनवाव्याच लागतील मोर्या 11 पाडाले अर्थातच खलील शेखला. हो बॅकफुटवर आले, स्लॅश केला चेंडू गली पॉइंट मध्ये. मिसफील्ड मिस्टेक, बॉल मागे चाललाय. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील आता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले. मिळत आहेत त्या 2 धावा. 2च्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते ते 57-57. शेवटच्या बॉलवरती सामना रंगलाय. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना सध्या मैदानावरती रंगतोय. प्रेक्षक राजाला हवी तशी मॅच सध्या मैदानावरती घडतीये. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आवश्यकता आता विजयासाठी 2 धावेची. हू विल ओन द मॅच, सामना जिंकेल कोण? जयमान डेनोले की त्यांच्या विरोधात मोर्या 11 पाडाले. गोलंदाज निकेश पवार की त्याच्या विरोधात फलंदाज खलील शेख अर्थातच पापा. हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. सामना अजूनही लिफाफे बंद, सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात. टीम मंडळ इन्व्हाइट केली मात्र रिक्वेस्ट आहे कॅप्टन जयमान डेनोलीचे परेश गोरड, फिल्डिंग लगेचच सेट करा. लक्ष सुद्या फास्टली फिल्डिंग सेट करा. 1 चेंडू 2 धावा आहे समीकरण कंपल्सरी चेस ह्या स्पर्धेचा नियम. सो विजयासाठी एका बॉल मध्ये या 2 धावा बनवाव्याच लागतील मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला. मॅच ऑन. प्रेक्षकांची लक्षवेधी प्रेक्षवेधी लढत सध्या मैदानावरती सुरू असताना सर्व प्रेक्षकांचं लक्ष आता या मॅचच्या दिशेने लागलंय. 1 बॉल आवश्यकता 2 धावेची. 1 चेंडू 2 धावा. 12th मॅन नाही, त्याच कारणास्तव पॅनल्टी देखील 2 धावेची लागली. ती देखील चर्चा आता रंगली आहे. मात्र झालं गेलं ते गंगेला मिळालं आणि आता जे आहे ती सत्य परिस्थिती तुम्हाला मैदानामध्ये साकारावी लागेल. 1 चेंडू आवश्यकता 2 धावेची. 2 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 1. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण बघत आहोत. वाडिश मिडॉन थोडासा वरती उभा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाडिश मिड ऑफ देखील सेट करण्यात आलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन विकेट किपरच्या समेत. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन, त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट देखील थोडासा वाडिश उभा करण्यात आला. त्याच समेत आपण बघत आहोत गली पॉइंट लेग फिल्डर. 1 चेंडू 2 धावा. हू विल ओन द मॅच, सामना जिंकेल कोण? मोर्या 11 पाडाले की त्यांच्या विरोधात जयमान डेनोली. वेळ जास्त घेत्या, लक्ष सुद्या दोन्ही संघ. लगेचच सामना स्पीडअप करा. 1 बॉल आवश्यकता 2 धावेची. रोमांचक चित्त थरारक सामना. कोरावळेकर चषकातील असा पहिला सामना ज्याच्यावरती तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलंय. हू विल ओन द मॅच, सामना जिंकेल कोण? 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला खलील शेख. बॅकफुटर आले, स्लॅश केला बॉल कव्हर पॉइंटला. फिल्डर 1 सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद, धाव चित. सेलिब्रेशन सुरू झालंय. जयमान डेनोलीचा अंतिम बॉल वरती त्याने सामना जिंकलाय आणि स्पर्धेतून काढता पाय आता घ्यावा लागेल तो मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला. मनपूर्वक अभिनंदन जयमान डेनोली. आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊयात खलील शेख अँड ऑल टीम अर्थातच मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाला. चला हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. जबरदस्त लढत रंगली. प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला सामन्यामध्ये. मात्र सरते शेवटी एका धावेनं विजय संपादित केला तो जयमान डेनोली. ऑल द बेस्ट परेश, संदीप अँड ऑल टीम. टफ अँड हार्ड लक मोर्या 11 पाडाले. राजेश खंडागले, करण खंडागले आज अनुपस्थित होते. मात्र बालक खंडागले आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अपकमिंग टुर्नामेंटसाठी आपण ऑल द बेस्ट देऊयात. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा किताब आपण जाहीर करत आहोत. विथ द बॅट पहिल्या डावामध्ये इंडिव्हिज्युअल 20